आज तुम्ही या ठिकाणी महाचंडीचं आयोजन केलेलं आहे, तुमचं बुक लॉन्च देखील आहे आणि 10 अतुलनीय. आज अंतर्योग महाचंडी आम्ही जो आयोजन केलेला आहे तो एक सामान्य यज्ञ किंवा फक्त पूजा अभिषेक नसून याच्यामध्ये दोन महान उद्देश आहेत. एक म्हणजे आपण सर्व धनसंपत्ती, रोग निवारण शक्ती किंवा बुद्धी किंवा शक्ती हे सगळं प्राप्त करायला बघतो, एकत्रित कुठे मिळत नाही. त्यासाठी एकमेव ग्रंथ दुर्गा सप्तशती असा सांगितला जातो. तो जो आहे चंडी पाठ, त्याच्यामध्ये अनेक लोकांना एकतर ब्राह्मणांकडनं करून घ्यायला लागतो, लाखो रुपये खर्च होतो. संस्कृत लोकांना येत नसतं, इझिली त्यांना बोलता येत नाही. त्याच्यानंतर संस्कृत उच्चारण लोकांकडे नसतं. आणि भारताला जर का विश्वगुरू बनायचं असेल तर आपल्या भारताला सुद्धा समृद्ध बनायला लागेल, शक्तिशाली पॉलिटिक्समध्ये पण असायला पाहिजे, इकॉनॉमिक्समध्ये पण व्हायला पाहिजे, अध्यात्मामध्ये, तेव्हाच आपण विश्वगुरू शकतो. तर या देशात आज फक्त पॉलिटिशियन असू दे अथवा मोठे बिझनेसमॅन तेच हे साधना खरी खरी करू शकतात, त्यांना फलश्रुती मिळतात. सामान्य माणसांनी काय करावं यासाठी आम्ही दुर्गा सप्तशती, अंतर्योग दुर्गा सप्तशती तंत्रोक्त बीज मंत्रात्मक साधना हे ग्रंथ आज मी जनासाठी, लोकांसाठी लोकार्पण करत आहोत. याच्यामध्ये आम्ही तीच साधना 700 श्लोकाची बीज मंत्रात्मक अशी केलेली, ज्यातून तुम्ही 20 मिनिटात संस्कृत न येणाऱ्या माणसासुद्धा सामान्य माणूस करू शकून तीच फलश्रुती त्याला मिळू शकते, असं आम्ही केलेलं आहे. ज्याच्याने भारत डेफिनेटली विश्वगुरू होईल. बाकी सर्व गुरूंना हे बऱ्याच जणांना दाखवलेलं आहे. त्यांचं म्हणणं एकच होतं की ऐसी विद्या हमने और कहीं नहीं देखी है. ह्या कार्यक्रमाला आपले साधक एक बरेच सेलिब्रिटीज येत आहेत, बरेच क्षेत्रातले जोडले जात आहेत. ते सर्वात नाव उल्लेखने घेण्यात इच्छिते. हे कार्यक्रम स्पॉन्सर करण्यामध्ये, त्याचा पाठिंबा देण्यासाठी नितीनजी गडकरी आपले केंद्रीय मंत्री जे आहेत, त्यांनी त्यांचा परिवार सुद्धा हे सगळी साधना करतात. तर त्याच्यामुळे त्यांना आणि ही घटना याच्या व्यतिरिक्त 2000 वर्षापूर्वी अगस्त्य मुनींनीच आणि विश्वामित्र ऋषींनी त्यांच्या नाडी ज्योतिषमध्ये, दक्षिणेची आपण नाडी ज्योतिष म्हणतो, त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे की याद्वारे ते रिलीज होईल. आम्ही हे मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये सर्व भाषांमध्ये याचा लॉन्च केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की आज समाजात पुरुषप्रधान समाज दिसतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये बघा, पॉलिटिक्स असू दे अथवा बिझनेस असू दे अथवा तुमची मीडिया असू दे किंवा अध्यात्मात. तर हा जोपर्यंत भारत विश्वगुरू बनायचं तर त्याला आपल्याला अर्धनारीश्वर स्वरूप, इक्वल रिप्रेझेंटेशन म्हणतो, समान असायला पाहिजे प्रमाण. ते होण्यासाठी आज आपल्याकडे सांगितलं जातं काय, जर का कोणी भस्म लावलं किंवा असं काय लावले, आशीबाई असते तरच ती म्हणे आध्यात्मिक, असं थोडीच आहे. एकमेव गुरु मी असेल जो सांगतोय आज भारतात की पावडर लिपस्टिक लावणारी स्त्री सुद्धा मोक्ष प्राप्त करू शकते. आणि जर असं नसेल तर लक्ष्मीचा वगैरे फोटो तुम्ही काढून टाका. तर आपलं शास्त्र सांगतं की सरस्वती स्वरूपाले असतात ते अध्यात्मामध्ये, ते भस्मवाले किंवा अशा असतात किंवा ज्ञानी. पण ज्या बिझनेसमध्ये खूप वर गेलेले आहेत त्या सुद्धा लक्ष्मी स्वरूप आहेत. ज्या स्पोर्ट्समध्ये, आर्ट्स, याच्यात आर्मीमध्ये, पोलीसमध्ये असतात, या सुद्धा महाकाली देवी आहेत. हे स्वरूप जेव्हा आपण नीट करू त्या दिवशीच भारत हा अर्धनारी स्वरूप हे इक्वल रिप्रेझेंटेशन होईल, तेव्हाच आपण विश्वगुरू सुद्धा होऊ शकू. त्याच्यानंतर या दुर्गा सप्तशतीचं वैशिष्ट्य आहे की महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती म्हणजे सत्व, रजतम हे 3 गुण, हे 3 गुण मिळूनच 4 वर्ण बनतात, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. हे 4ही वर्णाचा आपल्या देशात जातीवाचा विषय तो ह्या साधना जेव्हा नीट केली जाईल तेव्हाच हा मिटला जाईल. असा त्याच्या एकता येण्यासाठी ह्याचे अनेक त्याचे उपयोग आहेत आपल्या शास्त्रात. तर त्वरित फलश्रुती जर हवी असेल तर सर्वांना आणि बरं हे कट करून सांगितलं गेलं आहे की 2% सुद्धा जनता ज्या प्रदेशातली ही साधना करतात त्या प्रदेशात तुमचं करोनासारखा जरी महामारी आली किंवा अन्य काही त्रास आले, रोगराई आली का अजून गरिबी आली का काही, हे नष्ट करायला हे एवढं इनफ असतं. तर 2% भारताचा जर का धरलं तर साधारण 3 कोटीच्या आसपास लोकांना आपल्याला ही साधना पोचवायची आहे. तर या आजचा हा एकमेव कार्यक्रम नसून आज हा कार्यक्रमाची सुरुवात आहे. या कार्यक्रमाच्या द्वारा आपल्याला पुरा भारतभर याचं आयोजन करायचं आहे. म्हणून आम्ही सारे मंदिरचे ट्रस्ट, त्याच्यानंतर शाळांचे सगळे उद्योजक, सेलिब्रिटीज, या सगळ्यांना हे विश्वकल्याण कार्यासाठी, पॉलिटिशियन्स यांना, राजनेत्यांना आपण एकत्र करून या सगळ्या साधना अनाऊन्स करतोय, लॉन्च करतोय. आणि असं आम्हाला पूर्ण एक 3 कोटींनी एकत्र साधना ही आपण टीव्हीच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून कशात नाही पण एकत्र आपण केलं पाहिजे. आमचा आत्मविश्वास आहे हे सर्व
केल्याने भारत विश्वगुरू होईल. आणि माझं आव्हान आहे सर्व भारतीयांना, सर्व सेलिब्रिटीजना, सर्व राजनेत्यांना की आपण सर्व एकत्र या कार्यात जोडले जावं. हे माझं